नमस्कार. आज आहे वन ऑफ द एक्साइटिंग डे. का? कारण की 6 एप्रिल 2025ला ह्युस्टनमध्ये होळी इव्हेंट होतोय आणि आम्ही होळी इव्हेंटसाठी एक्साइटेड नाही आहोत, तर आम्ही जातोय इथे कारण की इथे येणार आहे ऋतिक रोशन. येस, हा गोल्डन चान्स मी बिलकुल मिस करणार नव्हते. इव्हेंट होता सकाळी 11 ते संध्याकाळी 5चा. आम्हाला वाटलं की आपल्याला तर काय होळीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आपल्याला बघायचं आहे ऋतिक रोशनला, तर आपण जरा उशिरा जाऊया. म्हणून आम्ही तिथे पोहोचलो 2 वाजता. तिथे पोहोचलो त्यावेळेस लक्षात आलं की तिथे पार्किंगच नव्हती अवेलेबल. मग आम्ही कुठेतरी लांब गाडी पार्क केली आणि कसं बसं त्या इव्हेंट होता तिथे पोहोचलो. समोर एका ठिकाणी लकीली जागा मिळाली, तिथे अंशला उभं केलं आणि मला आता वाटलं की आता ऋतिक येईल ना, त्यावेळेस अंशला एकदम व्यवस्थित बघता येईल. पण कशाचं काय, तिथे एवढी पब्लिक जमा झाली होती ऋतिक रोशन येईपर्यंत, सगळा केऑसच होता. बट एनिवे, इथे भरपूर डान्स परफॉर्मन्सेस झाले. रामनवमी होती म्हणून एक स्किटसुद्धा त्यांनी सादर केलं होतं, खूपच सुंदर होतं. आणि संध्याकाळी शेवटी 4:45 वाजता ऋतिक रोशन आला आणि तो आल्यानंतर जो काही केऑस झाला आहे, लोक समोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. बरं, जास्त पैसे देऊन त्यांनी तिथे तिकीट काढलेलं, तर बसावं ना खुर्च्यांवरती, नाही, त्या खुर्च्यांवरती उभे राहिले. मग मागे उभं राहिल्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे तर खुर्च्या पण नाही उभं राहायला. पण एनिवे, असतात काही काही अतिउत्साही. आता ते बघा, तुम्ही इथे स्टेजच्या अगदी जवळ आहेत, पण आता काय तुम्ही काय त्या ऋतिक रोशनच्या मांडीवर जाऊन बसणार आहात का? स्टेजच्या समोर आहेत, त्यांच्यासमोर कोणीच दुसरं उभं नाहीये, तरीही ते तिथल्या खुर्चीवरती उभे राहिलेत. म्हणजे काय कमाल आहे यार लोकांची. एनिवे, बट ऋतिक रोशनला आम्हाला बघायला मिळालं, थोडं दुरूनच बघायला मिळालं, पण दॅट्स ओके, आम्ही त्यातही समाधानी आहोत. त्याचीच एक छोटीशी झलक तुमच्या सगळ्यांसाठी. आता ऋतिक रोशन म्हटलं तर डान्स आलाच, त्यामुळे त्याच्याच एका फेमस गाण्यावरती एक छोटासा परफॉर्मन्स केलेला. बाय द वे, तो जो मुलगा आहे ना, तो किती लकी आहे, त्याला ऋतिक रोशनसोबत डान्स करायचा चान्स मिळाला आहे स्टेजवरती. एवढंच नाही तर ऋतिक रोशन गाणंसुद्धा खूप छान गातो आणि त्याचंच एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवतो. थोड़े की जरूरत है, जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है.